महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस टीच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीवर राज्य सरकारनं कठोर भूमिका घेतली असून उत्पन्न वाढवण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे। येत्या महिन्याभरात एस टीच्या उत्पन्नात ठोस वाढ दिसून आली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर बदली, पदोन्नती किंवा थेट निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे। एस टी ही ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असल्यानं अधिकारी वर्गानं केवळ कार्यालयीन कामकाजापुरतं मर्यादित न राहता प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून काम करण्याची गरज असल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केलं। केवळ बैठका आणि कागदोपत्री नियोजन करून चालणार नाही तर त्यांचे प्रत्यक्ष परिणाम उत्पन्न वाढीत दिसले पाहिजे असंही त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं। चालू वर्षातील एप्रिल-मे उन्हाळी हंगामात एस टीच्या भाड्यात वाढ करण्यात आली होती। या काळात प्रवाशांची संख्या वाढत असल्यानं महामंडळाला चांगलं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती। मात्र भाडेवाढीनंतरही अपेक्षित महसूल मिळाला नसल्यानं परिवहन मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। राज्यातील एकूण 31 एस टी विभागांपैकी तब्बल 21 विभाग सध्या तोट्यात सुरू असल्यानं महामंडळाच्या नियोजन आणि कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं। या पार्श्वभूमीवर सर्व विभागीय आणि आगार स्तरावरील अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा पुढील महिन्यात आढावा घेतला जाणार आहे। उद्दिष्टपूर्ती करण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तातडीनं प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। दरम्यान उत्पन्न वाढीसोबतच प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यावरही भर देण्याचे निर्देश परिवहन मंत्र्यांनी दिले। एस टीच्या बस फेऱ्यांचे योग्य नियोजन, गाड्या वेळेवर सोडणे, प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देणे आणि खाजगी वाहतुकीच्या स्पर्धेत एस टी मागं पडणार नाही यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। मंत्र्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आणि आगार व्यवस्थापकांमध्ये खळबळ उडाली असून पुढील महिन्याभरात उत्पन्न वाढवण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवली जाण्याची दाट शक्यता आहे। अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकाशा टीव्ही। धन्यवाद।